नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं क्राईम तक मराठी या खास कार्यक्रमात, जिथे आम्ही उलगडतो महाराष्ट्राच्या अंधाऱ्या गुन्हेगारी जगतातील सत्यकथा. आज आपण घेऊन आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या अशा एका थरकापजनक प्रकरणाची कहाणी, जिथे शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणारी एक शिक्षिका परिस्थितीच्या गराड्यात अडकून एका अमानुष गुन्ह्याची सूत्रधार ठरते. बनाना शेकमध्ये मिसळलेलं विष, एक शिक्षिका, 2 अल्पवयीन विद्यार्थी आणि जंगलात पेटवलेला मृतदेह. ऐकूनच अंगावर काटा येतो ना? पण ही केवळ कल्पना नाही, तर वास्तव आहे निधी शंतनू देशमुख या एका आदर्श शिक्षिकेच्या आयुष्यातील धक्कादायक सत्य. प्रेमातून सुरू झालेलं नातं अत्याचारांतून हिंसेकडे वळले आणि शेवटी एका निर्दय खुनात कसं रूपांतर झालं याची ही कहाणी आहे. पहा क्राईम तक मराठीचा आजचा विशेष भाग, कारण या कहाणीत आहे संवेदना, संशय आणि संपूर्ण समाजाला हादरवणारा सत्याचा चेहरा. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील एका साध्या, शांत आणि शिक्षणप्रिय परिसरात घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाच्या घटनेची दखल घेणार आहोत. या घटनेचा केंद्रबिंदू आहे निधी शंतनू देशमुख, एक शिक्षिका, मुख्याध्यापिका, विद्यार्थ्यांची लाडकी आणि आदर्श समजली जाणारी महिला. पण जेव्हा प्रेमात झालेला विवाह तुटतो, जेव्हा नात्यातील विष भरलेली कटुता प्राणघातकी बनते, तेव्हा एक अशी कहाणी उलगडते जी केवळ दुःखद नसून धक्कादायकही ठरते. शंतनू देशमुख निधीचा पती, जो तिच्यासोबतच शिक्षक होता, त्याचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेतल्यावर तुमच्याही मनात धक्का बसेल. 14 मे 2025 रोजी रात्री उशिरा शंतनू देशमुख मद्यधुंद अवस्थेत घरी परततो. त्याच्या अंगावर दारूचा सडा आणि वागणुकीत गर्व व अवहेलनाचं मिश्रण असतं. निधी, जी दीर्घकाळ त्याच्या मारहाणीचा, मानसिक छळाचा आणि अपमानास्पद वागणुकीचा बळी ठरली होती, त्या रात्री अखेरचा निर्णय घेते. तिने आधीपासून तयार ठेवलेला बनाना शेक, ज्यात विष मिसळलेलं असतं, ती त्याला देते. शंतनू काहीच न समजता ते प्याल्यावर काही क्षणातच कोसळतो आणि मृत्यू पावतो. निधीच्या मनात एकच विचार, मी सुटलं, पण ती सुटलेली नसते. गुन्हा केल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करणे गरजेचं असतं. या विचारातून ती एका अनपेक्षित पाऊल उचलते. ती 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना बोलावते. ती त्यांना विश्वासात घेते आणि सांगते, मी चुकीची नाही, पण मला मदतीची गरज आहे. मुलं गोंधळतात, पण शिक्षकांवरील विश्वासामुळे आणि निधीच्या भावनिक संवादामुळे ते तयार होतात. ती त्यांच्यासोबत मृतदेह घरातून काढते आणि रात्रीच्या अंधारात चौसाळा येथील जंगलात नेतात. मृतदेह तिथे फेकून दिला जातो. पण निधीला दुसऱ्या दिवशी चिंता सतावते, जर कोणी मृतदेह ओळखला तर. म्हणून ती पुन्हा त्या जंगलात जाते, हातात पेट्रोलचा डबा घेऊन. ती मृतदेहावर पेट्रोल ओतते आणि पेटवून देते. मे 15 रोजी सकाळी चौसाळा परिसरात स्थानिक लोकांना एक जळालेला मृतदेह आढळतो. यवतमाळ पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होतात. मृतदेह इतका जळालेला असतो की त्याची ओळख पटवणं कठीण होतं. पण पोलीस मागे हटत नाहीत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, शर्टच्या कपड्याचे तुकडे याच्या आधारे मृतदेहाची ओळख पटते. तो शंतनू देशमुखच असतो. यानंतर तपासाचा दुसरा टप्पा सुरू होतो. निधी संशयाच्या भोवऱ्यात येते. तिची चौकशी केली जाते. सुरुवातीला ती खोटं बोलते, माझा या सर्व घटनेशी काहीही संबंध नाही. पण पोलिसांच्या पुराव्यांनी तिला गुन्हा कबूल करण्यास भाग पाडलं. शेवटी ती म्हणते, हो, मीच केला खून. तिच्या या कबुलीनंतर संपूर्ण यंत्रणा हादरते. एका मुख्याध्यापिकेने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला, मृतदेह जंगलात फेकला, पेटवून दिला आणि यामध्ये 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांचाही सहभाग घडवून आणला. हे सर्व ऐकून संपूर्ण समाज हादरून गेला. निधीने पोलिसांना तिच्या त्रासाचं कथन केलं कसं. शंतनू तिला दररोज शिव्यांची लाखोली व्हायचा, कधी मारहाण करायचा, तर कधी तिच्या वावरावरही निर्बंध घालायचा. तो तिला ब्लॅकमेल करायचा, तिची प्रतिमा समाजात मलिन करायचा प्रयत्न करायचा. निधीचं म्हणणं होतं की ती अनेकदा पोलीस स्टेशन, महिला आयोग आणि कुटुंबातील सदस्यांकडेही गेली होती, पण कोणी तिची गंभीरपणे दखल घेतली नाही.
अशा परिस्थितीत शेवटी ती या टोकाच्या निर्णयावर पोहोचली. पण कायदा भावना बघत नाही. पोलिसांनी निधीला अटक केली आणि तिच्यासोबत गुन्ह्यात सहभागी असलेले 2 अल्पवयीन विद्यार्थीही बालगृहात ठेवले गेले. या गुन्ह्यातील न्यायालयीन लढाई आता सुरू होणार आहे. हे प्रकरण समाजासाठी एक आरसा आहे, जेव्हा एक शिक्षिका जी मुलांना नैतिकता शिकवते तीच जबर मानसिक छळातून एका गुन्ह्याला प्रवृत्त होते, तेव्हा समाज म्हणून आपलं अपयश अधोरेखित होतं. ही कहाणी केवळ खुनाची नाही, ती आहे सहनशक्तीची परिसीमा ओलांडली गेल्यावर माणूस कसा वागतो याचं एक दुर्दैवी उदाहरण. निधी देशमुख, जिला कधी विद्यार्थ्यांनी मॅडम म्हणत आदरानं पाहिलं, तिनेच त्याच विद्यार्थ्यांना गुन्ह्यात सामील करून घेतलं. पोलिसांसाठी हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं ठरलं, कारण यात भावनात्मक गुंतवणूक, सामाजिक दबाव, शिक्षक-विद्यार्थी संबंध आणि गुन्हेगारीचा एक वेगळा चेहरा एकत्र आलेला होता. क्राईम तक मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही कहाणी सांगतोय, कारण अशा घटनांमधून आपण समाज म्हणून काय शिकतो हे समजून घेणं गरजेचं आहे. गुन्हेगारी कधी, कुठे, कोणत्या स्वरूपात समोर येईल याचा नेम नसतो. म्हणूनच पाहत रहा क्राईम तक मराठी, जिथे आम्ही उघड करतो महाराष्ट्रातील काळ्या अंधाऱ्या, गूढ गुन्हेगारी घटनांच्या कथा, सत्यतपास, भावनिक उकल आणि कायदेशीर परिणामांसह. प्रेक्षकांनो, ही कहाणी इथेच संपत नाही, कारण आता सुरू होणार आहे न्यायालयीन लढाई. एका शिक्षिकेच्या विवशतेची, एका पतीच्या अमानुषतेची आणि 2 निष्पाप विद्यार्थ्यांच्या गुंतवणुकीची. निधी देशमुखने जो निर्णय घेतला तो योग्य होता की चूक, याचा निर्णय आता न्यायालय घेईल. पण एक गोष्ट मात्र नक्की, ही घटना आपल्याला अंतर्मुख करून जाते. हे प्रकरण केवळ गुन्ह्याचं नाही, तर सामाजिक व्यवस्थेतील अपयशाचंही प्रतीक आहे. एक शिक्षिका जी मुलांना आयुष्याचे धडे शिकवते, तीच स्वतःच्या आयुष्याचा मार्ग गुन्ह्याच्या अंधाऱ्या वळणावर वळवते, हे आपल्याला विचार करायला लावतं. क्राईम तक मराठीच्या या भागातून आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की गुन्हेगारीचं कोणतंही ठराविक रूप नसतं. ती कुठल्याही वयात, नात्यात किंवा व्यक्तिमत्वात लपलेली असते. त्यामुळे सावध रहा, सजग रहा आणि पाहत रहा क्राईम तक मराठी, कारण इथे उलगडतात महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे खरे, काळे आणि खोल सत्य.